हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दुसरा सोमवार आहे, उपवास आहे. म्हटलं सकाळी तुमच्यासोबत आर्यनची घाई असते आवरायची, तर म्हटलं आज निवांत होतं, जर एक्स्ट्रा वगैरे काही काम नव्हतं, जास्त जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, स्वयंपाक साधं सिंपल होतं. म्हणजे जसं की उपवासाला मला खिचडी बनवायची होती, तर त्याला थोडीशी मी वेगळी बनवली आणि चहा घेत होते. तर चहा बनवून घेतला, इथं खिचडी बनवते आणि आर्यनला इथं दूध चहा केला आहे आणि इकडच्या साईडला दूध वगैरे तापून घेतलं आणि आता आम्ही दोघं चहा पितो आहे. आणि एकदम टायमावरती आवरावं लागतं. इकडं तिकडं थोडा जरी लेट झालं ना की पुढे उशीर होऊन जातो पूर्ण. आणि त्याचं टिफिन वगैरे पण रेडी केलं आणि मी तुम्हाला दाखवते. बरोबर शूट करताना बरोबर 8:30ला हे सगळं रेडी झालं होतं. बघताय ना, इकडची तिकडं टाईम अजिबात वेस्ट करावं नाही लागत. तर आम्ही दोघं जण इथं चहा पित होतो. तर पुढे बघा. अरे बापरे, बसा. तुला उपवास नाही, तू बिस्किट खा, मी चहा पिते. चहा सांडला असतं. जांभळ्या नको देऊ, पटापटावर. गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग वर, गुड नाईट. बत्तीस दातात. गुड मॉर्निंग म्हणायचं सोडून, गुड मॉर्निंग म्हणायचं सोडून गुड नाईट म्हणतोय. झोपायचंय त्याला आता. शाळेत जेवणारा म्हणजे चांगले पेपर मध्ये लिहायचं. मला झोप आली मॅडम, मला झोप आली, पेपर तुम्हीच लिहा. बाकी का पेपर कमिंग सून. लगेच मला फोन येईन, लगेच मला तिथं जावं लागेल. चहा पिल्याच्या नंतर आर्यनचं आवरलंच होतं, त्याला स्कूलला सोडून आली आणि आल्याच्या नंतर बाहेर रांगोळी काढायची राहिली होती. दारामध्ये रांगोळी काढली आणि स्वस्तिकमध्ये हळदी कुंकू टाकलं, कारण की काय त्याच्यात मला माहीत नाही, पण स्वस्तिकमध्ये हळदी कुंकूच टाकलं. रंगोली वगैरे म्हणजे कलर वगैरे भरलं नाही. नंतर फास्टमध्ये आवरलं आणि रेडी वगैरे झाले आणि पटकन आहे ना मम्मीकडे गेले. इतकं पॅक बांधून तोंड वगैरे नाही का, ऊन वगैरे लागू नये म्हणून. ती गर्दी चप्पल कुठं काढायची मम्मी? चप्पल राहील का इथं? दोन गर्दी. चल जाऊ, पटकन होईल, जवळ आले. चल नको तिथं. पूर्ण तोंड पॅक बांधून मंदिरात गेले, म्हणजे दुसऱ्या कामासाठी गेले होते. आणि तिकडून येताना हॉस्पिटलला गेले होते. माझा जरा पाय दुखत होता, म्हटलं हॉस्पिटलला जाऊ. आणि तिकडून येताना मग वेलेश्वरचं मंदिर जवळच आहे ना आम्हाला, त्याच्यामुळे म्हटलं चला दर्शन करू. आणि तोंडाचं स्कार्फ मम्मीने सोडायला लावलं, बोलली मंदिरात असं नको, बरं नाही वाटत नाही का, बाप्पाच्या दर्शनाला असं नाही करायचं, तोंडाचं स्कार्फ पूर्ण सोड म्हणली. तर इथं मम्मीची पूजा म्हणजे माझी झाली होती, इथं मम्मीची पूजा चालू होती. मम्मी मस्त पाया वगैरे पडत होती. आणि नंतर मग तिथं घाई झाली होती ना मंदिरामध्ये. तर हे मम्मीच्या तिकडचं मंदिर आहे, तर इथं अशी निवांत छान आम्ही दोघींनी पूजा केली, पाणी वगैरे हे करून नाही का, कारण की काय तिथं पटापट खूप सारे लोक असतात तिथं, मग सगळ्यांनाच पाया पडायचं असतं. सगळ्यांनीच अशी निवांत पूजा केली तर प्रत्येकाचं दर्शन होणार नाही, त्याच्यासाठी मग डोकं टेकणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला काय बोलायचं ते देवापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. तर मग इथं निवांत अशी पूजा चालली होती, दोघींनी पूजा वगैरे केली. आणि मग म्हणजे मागच्या वेळेस पण मी ह्याच मंदिरात गेले होते, घराच्याच आजूबाजूला छानसं असं हे मंदिर आहे महादेवाचं, खूप छान सुंदर प्रसन्न मंदिर आहे. तर इथं निवांत अशी पूजा केली आणि म्हणजे जी आपली साधी सिंपल पूजा असती, जास्त काय म्हणजे हे नाही नाही का, तामझाम नाही जमत. अभिषेक वगैरे तर ते थोडं जास्त माहीत पाहिजे, मग छान पूजा वगैरे करता येते नाही का. तर अशी छानशी पूजा वगैरे करून घेतली आणि असा श्रावणी सोमवार माझा छान गेला आज, खूप छान गेला. निवांत मस्त अशी तिकडे पण देवदर्शनाला म्हणजे तिकडे पण केलं आणि इथे पण पूजा मस्त अशी केली. खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ कसे वाटते ते पण कमेंट करून सांगा, छान छान कमेंट करा.
आणि असाच सपोर्ट असू द्या, चॅनल असंच ग्रो करू दे. देवाला पण हीच प्रार्थना आहे आणि तुमच्या साथीची आणि प्रेमाची गरज आहे. तुम्हाला पण तीच विनंती आहे की तुम्ही मला सपोर्ट करावा. चला, मस्त अशी पूजा झालेली आहे इथं माझी. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. स्वतःची काळजी घ्या आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि परत एकदा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.